आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिलेत। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत। 31 लाख शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा GR काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मात्र ओला दुष्काळ जाहीर करणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ सोडा सर्वांना सर्वतोपरी मदत करणार असं आश्वासन देत ओल्या दुष्काळाबद्दल थेट भाष्य करणं टाळलंय। उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत। मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे। फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना पूरपरिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिलेत। शिवसेनेचे सर्व मंत्री आज किंवा उद्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। स्थानिक प्रशासन आणि NDRFच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरू आहे। अशातच धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचं दिसतंय। पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्याला मदत केली। ओमराजे निंबाळकरांचं मदत कार्य पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय। इतका पाऊस झालाय की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालंय। धाराशिव, बीड आणि जालन्यामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। ज्या मराठवाड्याला दुष्काळामध्ये रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागत होतं तिथे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे। मराठवाड्यामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124% पाऊस पडलाय। सरासरी 604 मिलीमीटर 22 सप्टेंबरपर्यंत पाऊस होत असतो। मात्र 747 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झालाय। फक्त सप्टेंबरचा विचार केला तर 165% पाऊस मराठवाड्यामध्ये झालाय। मराठवाड्यामध्ये कालच्या पावसामध्ये 8 जणांचा बळी गेलाय तर बीड आणि धाराशिवमध्ये अजूनही मदत कार्य सुरूच आहे। तर जायकवाडी आणि माजलगाव धरणातनं विसर्ग वाढल्यामुळे लष्कराचं पथक बोलवण्यात आलं। लातूरमध्ये हाताला आलेलं पीक पाण्यात गेल्यामुळे निलंग्यामध्ये महिलेनं आर्त टाहो फोडला। पुराच्या पाण्यामध्ये बैल अडकले, कोंबड्या वाहून गेल्या। शासन मदत करेना, वाचवा वाचवा असं म्हणत महिलेचा आर्त टाहो ऐकू आला। गुंजरगा गावामध्ये गुडघाभर पाण्यामध्ये जाऊन महिलेनं आक्रोश केला तर महिलेचा टाहो बघून उपस्थितही हतबल झाले। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं हैदोस घातलाय। आंबी गावामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे मुकेश गटकळ यांचा संसार उघड्यावर आलाय। घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय। एबीपी माझाशी बोलताना घरातील माऊलींच्या अश्रूंचा बांध फुटला। यावेळी एबीपी माझाचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांना देखील अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। भूममध्ये रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं भूममधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत। खरं तर आतमध्ये वीज नाही, उजेड नीट दिसणार नाही, मात्र इथली परिस्थिती मनाला कापर करणारी आहे। आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये चिखलाचा खच झालेला आहे। हे जे नदीचं पाणी आहे घराभरामध्ये खेळून गेलेलं होतं आणि अख्खा संसार यांचा या पाण्यामध्ये भिजलेला आहे, वाहून गेलेला आहे। अक्षरशः भांडीकुंडे आहे हे सुद्धा पाण्यासोबत वाहून गेलेले आहेत। हे पत्र्याचं 4 खोल्यांचं घर आहे। या घरामध्ये उजेड या लाईट नसल्यामुळे नीट उजेड दिसणार नाही, मात्र प्रत्येक घराच्या खोलीमध्ये बघितलं तर इथं चिखलाचा खच आहे। अक्षरशः गुडघाभर चिखल ही आहे आणि संसारातली सगळी भांडीकुंडे आहेत ती अस्ताव्यस्त पडलेली आहेत, वाहून गेलेली आहेत। मात्र रात्री काय परिस्थिती होती? परिस्थिती बेकार होती, विचारूच नका। मी बहिणीच्या घरी झोपाय गेले लेकर घेऊन आणि एक म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला, एवढा माध्यम झाला की नाही विचारूच नका। खर तर हे संकट खूप मोठं आहे। तुमचं अश्रू साहजिक आहे, आम्ही समजू शकतो, मात्र यातून आपल्याला उभं राहायचं आहे। काय नुकसान झालं, काय रात्रीची परिस्थिती कशी होती, लेकरांना कसं तुम्ही हे केलं? माझ्या दिरांनी ह्यांनी दावे बांधून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं, नाहीतर आमचं काहीच खरं नव्हतं। जनावर पण आमची इथंच होती रात्री, आम्ही सकाळी जनावर पाण्यातून बाहेर काढले तर
घरामध्ये काय काय नुकसान झाले? घरात जेवणाचं नुकसान झालंय, सगळे भांडकुंडाचं नुकसान झालंय, काय म्हणूनच त्या घरात सगळं घरातलं सगळ्यांचं नुकसान झालंय. किती मुलं तुम्हाला आहेत? ते शाळेत जातात का? त्यांची वह्या पुस्तकं असतात? पुस्तकाचं नुकसान झालंय. तुम्हाला सांगतो दप्तर सगळं लेकरांची, सकाळी लेकरांनी मुलांनी मला म्हटलं विचारलं, मग मी माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग? त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही. सगळं बहिणींच्या घरी ठेवलं. मला रात्रीपासून दमच निघाला कसलाच. अजूनही ह्या ठिकाणी चिखल आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं, ही हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे. हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे. खरं तर यांना तात्काळ मदतीची गरज आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. तर धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे ड्रॅगन शेतीचं मोठं नुकसान झालंय. जाममधील उमेश राऊतांची ड्रॅगन शेती आहे, मात्र ही शेती पूर्णपणे आता जमीनदोस्त झाली. रात्रीचा पाऊस काय सांगता येत नाही, असा भरपूर होता की एकदम अति पाऊस होता, त्यामुळे ही पाणी झालं. ही माझी ड्रॅगनची शेती, हे मी एकरी कमी 5-5.5 लाख रुपये खर्च केला, परंतु आज ही पहिलंच वर्ष आहे. आणखीन मी त्यात उत्पन्न सही घेतलेलं नाही एवढं, पण ही आता एवढं नुकसान झालं की तोंडाने सांगता येत नाही. उत्पन्न कमीत कमी 2-3 लाख रुपये अपेक्षित होतं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. शिरसा गावामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. घरातलं साहित्य मोठ्या प्रमाणात वाहून गेलंय, त्यामुळे नुकसान झालंय. चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिक घरांमध्ये अडकलेत. विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचं देखील नुकसान झालंय. मिरच्या भिजल्या, गहू भिजलं, ज्वारी भिजली, सगळं काहीच राहिलं. 2 महिने झालं रानात काय सोयाबीन काढायला उडीद गेलं, आणि काय तुरी वांबाळून गेले, आणि काय करायचंय आता. लय राडा भांडी सगळी वाहत गेली ती. काय राहिलं नाही त्यांना, खायला सुद्धा राहिलं नाही. सगळं बघितलं की आता गहू, तांदूळ, ज्वारी तर गेली. इसूर भिजला, चटणी भिजली. धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूडमध्ये पावसानं हाहाकार उडवलाय. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, तर नागरिकांनी अन्नधान्य वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. पाथरूडच्या पाणी साचलेल्या घरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी. मालक आपल्या सोबत आहेत, ताई आहेत. कधी पाणी आलं इथं? किती पाणी आलं? कधीपासून अशी कालच्या परिस्थिती? धरणं पाणी आले, कालच्या धरणं अख्खं घर पाण्यात आहे. आमचं फ्रीज पाण्यात आहे, गॅस पाण्यात आहे, काहीच ठीक नाही. करून खायला सुद्धा आम्हाला सोय नाही. हवं आता किती नुकसान झाले घरात आणि काय काय भिजले? नुकसान की लय घरात झाली. धान्याची ही फ्रीज पाण्यात आहे, गॅस पाण्यात आहे, धान्य बी सगळं वरी ठेवले कॉटवर. तर धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये शेतात कमरे एवढं पाणी साचलंय. पावसाच्या हाहाकारामुळे शेकडो एकर सोयाबीन शेती पाण्याखाली गेली आहे. कमरे एवढ्या पाण्यातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी. धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आता आपण पाहू शकतो हे सोयाबीनचं शेत आहे. मी उभा आहे आणि अक्षरशः कमरा इतकं पाणी सोयाबीनच्या शेतामध्ये पाहायला मिळतंय. धाराशिवच्या भूम असेल, कळंब असेल, परंडा असेल, सगळ्याच भागामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते. इथं फक्त शेतातलं पीक पाण्याखाली नाहीये, तर शेतकऱ्यांची स्वप्न पाण्याखाली गेलेली आहेत. शेतकऱ्याचा दिवाळीचा सण समोर आहे आणि शेतात उभ्या असलेल्या पिकाची ही अवस्था आहे. आता पुढचं आर्थिक नियोजन कसं करायचं, संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. पूर्णपणे सोयाबीनचं शेत जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. खरं तर सरकार ही नुकसान भरपाई भरून काढू शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही नुकसान भरपाई आहे. मात्र या संकटात सापडलेल्या बळीराजाला तात्काळ मदतीची गरज आहे. काहीतरी मदत मिळावी असे शेतकरी, कारण घरात खाती तोंड आहेत. सण समोर आलेला आहे आणि या सणाचा साजरा कसा करावा, कारण त्या अगोदरच हे संकट आलंय आणि या संकटामध्ये पूर्ण संसार आहे, पूर्ण शेत आहे ते पाण्याखाली गेलंय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. तर जालन्यातील दुधना काळेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलाय. या पावसाचा खरीप पिकांसह ऊस पिकाला मोठा फटका बसलाय. दुधना काळेगावमधील शेतकरी प्रकाश भांदरगे यांचा 2 एकर ऊस जमीनदोस्त झाला. दुधना काळेगाव परिसरातील खरीपातील सोयाबीन आणि कपाशी, मका या पिकांसह ऊसाचं प्रचंड नुकसान झालं. माझा सगळा ऊस पडला अतिवृष्टीमुळं. आता हे कर्ज बँकेचं घेतलेलं एक फेडाव कसं काय कसं अतिनुकसान झाली. याच्यासाठी शासनाला भरपूर निधी देऊन शेतकऱ्याचे अश्रू पुसावं हीच विनंती आहे.
सोयाबीन गेली, कापूस गेला, मक्का गेली, जे पिकं आले होते ते अतिवृष्टीमुळे सगळे गेले. याच्यासाठी शासनानं काय करता येईल मदत ती करावं एवढी विनंती. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सादोळा गावाला गोदावरीच्या पुराचा मोठा फटका बसलाय. सोयाबीन, ऊस, कापूस अशी सर्व पिकं पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजावर मोठं संकट कोसळलंय. आता तरी सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात. सादोळा गावात सध्या गोदावरी नदीला पाणी आल्यामुळे पूर परिस्थिती आलेली आहे आणि जवळपास 100% शेतीचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, ऊस, मोसंबी असेल पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलेले आहेत आणि गावाला पूर्ण साखळी पडण्याची पूर्ण परिस्थिती झालेली आहे. आता 1-2 तासात पूर्ण गाव साखळी पडण्याची परिस्थिती सध्या झालेली आहे. आता तर बीड जिल्ह्यातल्या शिरस मार्ग गावातून जाणाऱ्या सिंदफणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला पूर आलाय. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहतीये. नदीपात्र परिसरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफने बाहेर काढण्यात यश मिळवलंय. बीडच्या परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरीच्या पाण्यानं वेढा घातल्यामुळे रात्रीपासून पोहनेर गावचा संपर्क तुटलाय. आता गावात जाण्यासाठी फक्त चप्पूचाच पर्याय आहे. त्यातच गावातील गर्भवतींना प्रसूती वेदना होऊ लागल्यामुळे त्यांना चप्पूच्या सहाय्यानं सुरक्षित बाहेर आणण्यात आलं. प्रशासन नाही तर भोई बांधवच मदतीला येत असल्याचं महिलेच्या कुटुंबियांनी म्हटलंय. या महिलेला परळीतल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे. महिलेच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी. गावातले जे भोई बंधू आहेत त्यांनी आपल्या चप्पूवर या महिलेसह त्यांच्या कुटुंबाला आताच दवाखान्यात घेऊन जातात. काय सांगाल, रात्रीपासून पोहनेरला पाण्याचा वेळ आहे. अशा अडचणीमध्ये काहीच करता येत नव्हतं. भोई बांधवांमुळे आमचं काम होतंय. शासनाची काहीच मदत नाही आम्हाला. पोहनेर गावात कधी भोई बांधवच येतात असं पाणी असल्यावर आणि पूर्ण गाव यांच्या जीवावरच गावामध्ये राहतं. जर हे नसते तर गावातले लोक सगळे बाहेर गेले असते कुठं तर पाणी येणारं कळताच. त्यांचं सहकार्य पण कधी आम्हाला प्रशासन कधी आलेलं नाही पोहनेरला. आणि यानंतर महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.